नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. देशासह राज्यभरातल्या महत्त्वाच्या आणि मोठ्या घटनांचा आढावा आपल्याला या बुलेटिनमध्ये घ्यायचा आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नवी दिल्लीतून. नवी दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात 4 ते 5 पोती जळालेल्या नोटा आढळल्यात. सुप्रीम कोर्टानं नोटांचा व्हिडिओ आता जारी केलाय. यशवंत वर्माच्या घराला आग लागली होती. या आगीत त्यांच्या घरात जळालेल्या नोटा सापडल्याची चर्चा होती. मात्र अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी नोटा सापडल्या नसल्याचा खुलासा केला होता. आता मात्र सुप्रीम कोर्टानंच आपल्या वेबसाईटवर नोटांचा व्हिडिओ अपलोड केलाय. दरम्यान यशवंत वर्मांची अलाहाबाद कोर्टात बदली करण्यात आली आहे. शिवाय या प्रकरणी चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली आहे. तर रिपोर्टमधील प्रमुख मुद्दे काय आहेत ते पाहूयात. न्यायमूर्ती वर्मांच्या निवासस्थानी जळालेल्या नोटा सापडल्यात. दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडून आता चौकशी होणार आहे. न्यायमूर्ती वर्मांचं गेल्या 6 महिन्यांचं कॉल रेकॉर्ड सुद्धा तपासले जाणार आहे. आता महाराष्ट्रातल्या तसंच देशातल्या राजकीय घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून. मनसेची आज मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या बैठकीत सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या संघटनात्मक बदलांवर यात चर्चा होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यात काय बोलणार आहेत याकडेही सगळ्यांचंच लक्ष लागलंय. माजी मंत्री छगन भुजबळांनी मराठा आंदोलक जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केलाय. विधानसभा निवडणुकीत मला पाडण्यासाठी जालन्यातले सदगृहस्थ येवल्यात येऊन बसले, मात्र जनतेनं मलाच निवडून दिलं असं भुजबळ म्हणालेत. मंत्रिमंडळात जाण्यासाठी मेळावे घेत नाही असंही त्यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. आरक्षणासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय अचानक घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. प्रत्येक गावात मराठा सेवकाची नियुक्ती करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. धाराशिवला 13 प्रकारच्या गुन्ह्यातील 170 मराठा आंदोलकांचे गुन्हे निकाली काढण्यात आले आहेत. मराठा आंदोलनाच्या वेळी बेकायदेशीर जमाव बसवणं, शासकीय कामात अडथळा आणणं, प्राण्याचा अमानुष छळ करणं, टायर जाळणं, रास्ता रोको करणं या प्रकारचे गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा झपाट्याने आटत चाललाय. त्यामुळे भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेनं राज्य सरकारकडे मागितली आहे. तशा आशयाचं पत्रच पालिका प्रशासनानं आता पाठवलंय. पुण्यातील वाजे येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने या जलवाहिनीचं काम करण्यात येणार आहे. यामुळे फेज क्रमांक 2 ची जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातल्या अनेक ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. राजीव रंजन पांडेला झारखंडमधून पोलिसांनी अटक केली आहे. राजीव पांडेवर उन्ननाथन अरुणाचलम प्रदेशच्या मार्फत 15 कोटी घेतल्याचा आरोप आहे. तर न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतीये. फेब्रुवारीमध्ये या महामार्गावरून तब्बल 10 लाख वाहनांनी प्रवास केला. यामधून सरकारला 72 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालंय. कुंभमेळ्याला गेलेल्या कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नागरिकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केल्यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. देवळाली भुसावळ आणि भुसावळ देवळाली ही मेमू गाडी आजपासून 4 दिवस म्हणजेच 23 ते 26 तारखेपर्यंत रेल्वेच्या कामानिमित्त रद्द करण्यात आली आहे. मेमू रद्द झाल्याने लहान स्थानकांवरील प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून गाडी धावणार आहे। या रेल्वे गाडीच्या 24 अतिरिक्त फेऱ्या होतील। त्यामुळे मध्य रेल्वेने चालवलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता 356 झाली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एकूण 566 कोटी जमेचा आणि तब्बल 648 कोटी खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। यावेळी एकूण 82 कोटी रुपयांची तूट दर्शवली गेली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ती 17 कोटींनी कमी झाली आहे। प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केलाय। कोरटकरच्या घरी तपासासाठी गेलेल्या कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पासपोर्ट ताब्यात घेतलाय। त्यामुळे तो दुबईला पळून गेल्याची अफवाच असल्याचं उघड झालंय। कोरटकरचा व्हायरल झालेला फोटो 2023 मधील असल्याचं कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलंय। दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात 4 ते 5 पोती जळालेल्या नोटा आढळल्यात। सुप्रीम कोर्टानं नोटांचा व्हिडिओ जारी केला। यशवंत वर्माच्या घराला आग लागली होती। या आगीमध्ये त्यांच्या घरात जळालेल्या नोटा सापडल्याची चर्चा होती। IPL 2025 ला सुरुवात झाली आहे। कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळला गेला। या सामन्यापूर्वी ईडन गार्डन्सवर ओपनिंग सेरेमनी झाली। या कार्यक्रमात शाहरुख खान सोबत विराट कोहली पठाण गाण्यावर थिरकताना दिसला। मुंबईतील आदिवासी समाजाचं सर्वेक्षण होणार आहे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी या संदर्भात आदेश दिलेत। 15 एप्रिलपासून सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे। यात मुंबई उपनगरातील 222 आदिवासी पाड्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे। तुळजाभवानी मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास उच्चाधिकारी समितीची मान्यता मिळाली आहे। अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे, अशी माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्ते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे। नवी मुंबईत शरद पवार गटाच्या महिला सांस्कृतिक कार्यक्रमाला गौतमी पाटीलने हजेरी लावली आहे। विशेष बाब म्हणजे गौतमी पाटील यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाडांनी देखील ठेका धरलाय। आता एक धक्कादायक बातमी समोर येते कर्नाटकामधून। कर्नाटकाच्या अनेकलमध्ये देवीच्या यात्रेदरम्यान 100 फूट उंचीचा रथ कोसळलाय। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। रथ कोसळताना कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाली आहे। यानंतर राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। राज्यातील तापमानात अंशतः घट झाली आहे। बहुतांश जिल्ह्यातील पारा 40च्या खाली गेलाय। विदर्भातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। उष्माघाताची लाट काहीशी ओसरलेली दिसतीये। बीड, परभणी, सांगली, सातारा, नाशिकमध्ये तापमानाची घसरण झाली आहे। पुण्यात रविवारी 36 डिग्री तापमानाची नोंद झाली होती। यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा कहर वाढतोय। परिणामी माठाच्या मागणीतही वाढ झाली आहे। बाजारपेठेत माठ खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत 30 ते 40% वाढ झाली आहे। माठांचे वेगवेगळे प्रकारही बाजारात उपलब्ध आहेत। पुणे पालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांची कर, पाणी यासह अन्य विषयांवर मंत्रालयात बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी अधिवेशनात दिली आहे। 32 गावांमधून कोट्यवधींचा कर महापालिकेला मिळणार आहे। वाशिमच्या रिसोड लोणार मार्गावर लोणी गावाजवळ 4 चाकीने ट्रॅव्हल्सला धडक दिल्याने अपघात झालाय। हा अपघात एका वळणावर झाला। या अपघातात 4 चाकीमधील 2 जण गंभीर जखमी झाले तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
कराड शहरातील भेदा चौकात ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक हॉस्पिटलमध्ये घुसलाय. ट्रकने भेदा हॉस्पिटलचे लोखंडी गेट तोडलंय. पार्किंगला असलेल्या 2 दुचाकींचं सुद्धा यात नुकसान झालंय. अपघातानंतर ट्रक चालक फरार झालाय. लांज्यातील बेनी येथील गवताच्या वरंडीला भीषण आग लागली आहे. साठवणूक करून ठेवलेल्या गुरांच्या चाऱ्याला ही भीषण आग लागली आहे. लांजा नगरपंचायतकडे अग्निशमन बंब नाहीये, त्यामुळे भीषण आगीवर नियंत्रण मिळवणं अशक्य होतंय. हिंगोली जिल्ह्यात 48 तासात खुनाच्या 2 घटना घडल्यात. एकीकडे 18 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे, तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकाचा धारदार शस्त्राने अज्ञात व्यक्तीने खून केलाय. पोलीस रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाची पाहणी करत होते. तर आता बातमी आहे भुजबळांच्या संदर्भात. देशात महात्मा मोठा की भारतरत्न असा सवाल आता छगन भुजबळांनी विचारलाय. जळगावात ओबीसी मेळाव्यात बोलताना त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना भारतरत्न देण्याच्या मागणीवरून हे विधान केलंय. आम्हाला महात्मा आणि क्रांतीज्योती हेच शब्दप्रिय आहेत असंही त्यांनी म्हटलंय. आता काही काही लोक जे आहेत, माझा काही विरोध नाही, महात्मा ज्योतिराव फुलेंना हे द्या ते द्या म्हणतात, माझा विरोध नाही. भारतरत्न द्या म्हणतात, माझा विरोध नाही. पण माझा प्रश्न असा आहे, महात्मा गांधींना का देत नाही? महात्मा गांधी पण महात्मा आहेत ना, महात्मा ज्योतिराव फुले पण महात्मा आहेत ना. अरे महात्मा मोठा आहे का भारतरत्न मोठा आहे? वा. यानंतर पुन्हा वळतोय 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. राज्यभरातील उर्वरित आणि महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. इंस्टाग्रामवर औरंगजेबाचं स्टेटस ठेवणं एका 23 वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलंय. नागपूर ग्रामीण पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल करत त्याचा मोबाईल जप्त केलाय. पुणे नगर रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी शक्कल लढवली आहे. महामार्गावर वाहतुकीच्या सूचना देण्यासाठी भोंग्याचा वापर केला जातोय. या उपक्रमाचं नागरिकांसह प्रवाशांनी कौतुक केलंय. शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक इथे आई आणि सावत्र मुलांमध्ये जमिनीचा वाद होता. या वादामुळे आईने मुलाविरुद्ध शेतात चक्क महिला बाउन्सर उतरल्याचा प्रकार पाहायला मिळालाय. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल असून बाउन्सरसह 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 8 जणांना पोलिसांनी अटकही केली आहे. लातूरच्या निलंगामध्ये कुंटणखाण्यावर पोलिसांनी छापा टाकलाय. यावेळी 3 महिलांसह एकाला ताब्यात घेण्यात आलंय. शहरातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे त्यांनी कारवाई केली आहे. मावळच्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 5 एप्रिलला होणार आहे. यात 21 जागांसाठी तब्बल 195 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली आहे. त्यात संचालक बदलाचे संकेतही देण्यात आले आहेत. बिनविरोध निवडणुकीवर सुद्धा सहमती दिसली आहे. जालन्यात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातलाय. उन्हाळी कांदा पिकासह इतर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. नीलगाय, हरिण या वन्य प्राण्यांचा वावर वाढलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बीज, कांदा, गहू या पिकांचं नुकसान होतंय. या वन्य प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी आता करण्यात येते. पुणे शहरात पुन्हा ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात 60 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय. तर गांजा तस्करी करणाऱ्या एका परप्रांतीय आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. हा आरोपी कर्नाटकमधून गांजा आणून पुण्यात विक्री करत होता.
पेठ वडगावमधील श्री बळवंतराव यादव हायस्कूलमध्ये कला शिक्षक संतोष कांबळे यांनी शहीद दिनानिमित्त शहीदांना अभिवादन केले। त्यांनी शाळेतील बोर्डावर भगतसिंह, सुखदेव, राजगुरू या शहीदांचं चित्र रेखाटून त्यांना विनम्र अभिवादन केले। अमरावतीत श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले। हृदयाची शस्त्रक्रिया करून सुमारे 65,000 नागरिकांना जीवनदान देण्याचं कार्य केल्याबद्दल गडकरींनी विश्वस्तांचे आभार मानले आहेत। आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाल्यानंतर शेतकऱ्याने त्याचा दशक्रिया विधी केलाय। खेड तालुक्यातील जरेवाडीत ही घटना घडली आहे। बैलगाडा शर्यतीचे अनेक घाट या भारत बैलाने गाजवले होते। त्याच्या जाण्याने आपल्या कुटुंबातील सदस्य हरपल्याची भावना जरे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। अमरावतीतील बामादेवी परिसरात वाघाने गोठ्यात घुसून वासरावर हल्ला केलाय। एका महिलेने आरडाओरड केल्याने वाघाने पळ काढला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले। वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू असून नागरिकांना जंगलात न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय। मंडळी, आता बातमी जरा वेगळी आहे। अनेकदा लग्नात कलर बॉम्ब उडवणं आणि त्यात फोटो शूट करणं असले नवे फॅड आता सध्या सुरू आहेत। कॅनडाहून आलेल्या मूळ भारतीय जोडप्याच्या लग्न सोहळ्यात यामुळेच एक भयंकर दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेमुळे कुटुंबाच्या आनंदात विरजण पडले। बंगळुरू येथे लग्नाचे फोटोशूट सुरू असताना एक कलर बॉम्ब फुटल्याने त्यात नवरी जखमी झाली आहे। कॅनडाहून विक्की आणि पिया यांच्या लग्नासाठी बंगळुरूत आले होते। लग्नातील फोटो काही खास बनण्याचं प्लॅनिंग सुरू होतं। त्यासाठी हवेत रंगीबिरंगी धूर सोडणाऱ्या कलर बॉम्बचा वापर केला गेला। मात्र फोटो शूट करताना एक रंगाचा फटाका चुकून फुटल्याने नवरी जखमी झाली आहे। नवरीवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। तर आता एक विशेष रिपोर्ट पाहूयात। जगभरात लठ्ठपणामुळे कोट्यावधी लोक त्रस्त आहेत। मात्र आता लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमेरिकन कंपनीने एका इंजेक्शनचा शोध लावलाय। त्यामुळे वजन घटवण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्जरीला या इंजेक्शनचा सक्षम पर्याय निर्माण झालाय। यावरचाच हा विशेष रिपोर्ट पाहूयात। लठ्ठपणावर करा मात, नको जिम, नको रनिंग, इंजेक्शन घ्या, बारीक व्हा। वजन कमी करायचंय? मग आता त्यासाठी जिम मध्ये जाऊन घाम गाळणं नको, पहाटे उठून धावायला नको की डाएट प्लॅन नको। आता आठवड्यातून एकदा एक इंजेक्शन आणि तुमचं वजन कमी करायला सुरुवात। लठ्ठपणानं त्रस्त असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे। अमेरिकेतील आघाडीची फार्मा कंपनी एली लिलीनं भारतात वजन कमी करण्याचं औषध आणलंय। माउंट जारो सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन कडून मान्यता मिळाल्यानंतर हे औषध आता भारतातही उपलब्ध झालंय। या इंजेक्शनमुळे 21 किलो पर्यंत वजन कमी होईल, चरबी नाहीशी होईल असा दावा करण्यात आलाय। कंपनीचा दावा आहे की हे औषध लठ्ठपणा, जास्त वजन आणि टाइप 2 मधुमेहासाठी तयार करण्यात आलंय। लठ्ठपणा कमी करणाऱ्या इंजेक्शनची किंमत भारतात खूपच कमी ठेवण्यात आली आहे। या औषधाच्या 5 mgच्या कुपीची किंमत 4,375 रुपये आणि 2.5 mgच्या कुपीची किंमत 3,500 रुपये निश्चित करण्यात आली आहे। माउंट जारोचं हे इंजेक्शन आठवड्यातून एकदा घ्यावं लागतं। न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिननं प्रकाशित केलेल्या क्लिनिकल ट्रायलनुसार जे लोक योग्य आहार आणि व्यायामासह हे औषध घेत होते त्यांनी 15 मिलीग्रॅमच्या डोसमध्ये 72 आठवड्यात सुमारे 21.8 किलो वजन कमी केलं। त्याचवेळी 5 मिलीग्रॅम डोससह त्यानं 15.4 किलो वजन देखील कमी केलं। भारतात 10.1 कोटीहून अधिक लोक मधुमेहानं ग्रस्त आहेत। त्यामध्ये 5 ते 9 वर्ष वयोगटातील 1,20,00,000, 10 ते 19 वर्ष वयोगटातील 1,40,00,000 आणि 20 ते 39 वर्ष वयोगटातील 3,90,00,000 लोकांचा समावेश आहे।
यावर तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते देखील पाहूया. हे खरं आहे की वजन काही प्रमाणामध्ये कमी करण्यासाठी काही औषधं आता येऊ घातलेली आहेत. वजन ही एक अतिशय मोठी समस्या आज जागतिक लेवलला त्रास देते. खरं तर धावणं, सूर्यनमस्कार, योगासनं अशा उपायांनी वजन कमी करणं, तंदुरुस्त राहणं हा उत्तम पर्याय आहे. पण धावत्या जीवनशैलीत सगळ्यांकडेच वेळ कमी आहे. त्यामुळे ओबेसिटी सर्जरीवर हे इंजेक्शन एक चांगला पर्याय ठरू शकेल. मात्र त्याचे किती सकारात्मक परिणाम दिसतात हे पाहण्यासाठी काही दिवस निश्चितच वाट पाहावी लागेल. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.